हाय नमस्कार या मित्र जेवायला जेवण चालू आहे. शेवग्या शेंगाचं कालवण केलंय, बाजरीच्या भाकरी केल्या, त्या भजी केल्या. आज भजी केलं गरम गरम भजी खा वाटायला लागलं. मग तोंडी लावायला वाळू काय गावातलं बाजार असते, आज बाजारात मी आणलं नाही तर मग म्हटलं घरी तर करा, बाजारात नाही तर खावा. मुली घ्या जेवायला नाही आंबो ही घेऊन जातो. वारं सुटलंय, आवाळ आलं, इथं चमकायला लागले. त्या पाऊस येतोय काय काय माहिती, पाऊस येईल वारं लागले. मग शेवग्या शेंगा कामाला गेलो ते आता मावस बहिणीच्या होत्या, तिनं दिल्या होत्या तोडून. म्हणलं ताज्या करावं, कालवण चांगलं लागते. दोन रोज व्हिडिओज काय टाकला नाही, काय नाही, कामात तर काय जमलंच नाही. शेंग मस्त आहे, शेंग चांगले. शेवग्या शेंगा काढून खायचे लागते. भजम्या केले तर कसं झाले बघा. छान झालं. आमच्या बायकोला काय येत नाही, नवऱ्याला आल्या बायकोला येत नसतं. कालवून काय करायचं सगळं मला करायला लागतं. हे फक्त भाकरी कापतोय, करायला येत नाही. तुम्ही करता कुठं कशाला बोलता, त्याला येत नाही. करायत ना तुम्ही केली कशाला हा कालवण करायचं नाही. फसले आता. आधी का घरी येऊन बघायला असतं. आता सोडून दे. हा आता दे. मला कालवण येते पण चांगलं तर नाही करते. त्यांना मी केलं कालवण आवडत नाही. ते कालवण केलंय, सगळं फपूट पसारच केलाय. काय काय आणि बरं कसलं कालवण आहे. चवीला नुसतं बघाय काय करायचं. टाकाय बाबा चवीला खोबरं घातलंय, लसूण घातलंय, जिरं घातलंय, आणि करायचं कसलं सांगा. असल्या कालवणाला जर नाव ठेवले ना मग कसले कालवण. म्हणून मी कालवण करत नाही. करायचं ते करायचं, पुन्हा नाव ठेवून गेली बरं. खाल्ल्यागत कालवण लागतंय. देवाला सांगायला तुम्ही कधी तर माझ्या कालवण चांगलं बांधलंय कालवण एका दिवशी तर चांगलं केलं चांगलं म्हणते ते. चांगलं मी असलं कसलं. तुम्ही ते मसाल्या पुड्या टाकाय, रोजच्या कालवणाला मसाल्या पुड्या भरू म्हणून टाकायला तुम्हाला नाही आवडत. थोडं खावं पण चांगलं खावं. छान झालं. कालवण घ्या ना, हवाय खाला पण काय टिकून आली की पोरा जेवायला. तुमच्याकडे जर वारा काय आहे तेव्हा मला सांगा. आमच्याकडे एवढं चमकायला लागले, त्या वारा सुटले, पावशी जेवणी झाले. इथं तर मला लय भय वाटते तसं तिला पडते है ना. म्हणजे लई चमकते, चाम 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 चाम. ह्या दिवसात तिला पडते त्याचं. ह्या दिवसात मोकळं असते. उद्या गुढी पाडवा, लवकर उठायचं, गुढी उभा करायची, पोळ्या करायच्या डाळ घालून. काय आहे गुढी पाडवा. बाजरीच्या भाकरी आमची छान लागते. मला बाजरीची भाकर आवडत नाही, मकाची भाकर पाहिजे. आई कसे चिकून केले ग तू काला करायला. मकाची भाकर पेस्टी 2-3 खाल्ल्या तासाभर अजून माणूस 2-3 खाते. हे काय दगड झाले का चवना धवायला. मकाची भाकर ब्रह्मट झाड लागते. कुणाला मकाची आवडते, बाजरीची आवडते, कमेंट करून सांगा. मला तर बाजरीची आवडते. त्यांना चपाती, मकाची भाकर. चपातीला तर आंबत नाही अजिबात. चपाती 20 तास असावं. शिळ्या चपात्या नसतं तर खाते. मट नाही खाल्लं असं चपाती वेगळं. यांचं खाणं ही चव यांची वेगळी जगा वेगळं कारण मटणात खूप चपाती खाते. आपला आवडता पदार्थ. एवढं भजी आणायला किलो अर्धा किलो असतील आपण किलो किलो भजी होते की मग कसं किलो
किलो 200 रुपये किलो. हा. बघा मग पीठ किती आणलं होतं? पाव किलो पीठ आणलेलं ते 1 वाटीभरच पीठ गेले. वाटीभर पिठाचं अर्धा किलो आणलं. 1 वाटीभर पीठ घेतलं असं त्यात कांदा हे टाकून एक पितळीभर भजी झालं. विकत घेतलं तर एवढं 50 रुपयाला तर पाव किलो एवढंच भजी आहे. आम्ही कधी खायला भजी घरी करतो, एकाच कधी आणत नाही. वडापाव तेवढा आणते मी. कांदा बाबा सोडा टाक. बजा आता जेवण मॅच बघायची. बस ना बस ये टीव्ही बघत बसलं जातं जेवायला. मांडी घालून जेवाय बसावला तरी बाय सर्वांना जेवायला.